नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मस्त झणझणीत असं ढाबा स्टाईल अंडा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. कोणतीही ग्रेव्ही किंवा वाटण न बनवता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल अंडा मसाला कसं बनवायचं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 5 अंडी उकडून घेतलेले आहेत आणि आता या अंड्यांना असे आपण कट देऊन घेऊया. म्हणजे हे अंडे आपण मसाल्यांमध्ये फ्राय करणार आहोत, तर मसाले त्याला आतपर्यंत व्यवस्थित लागले जातील यासाठी 2 ते 3 असे कट देऊन घ्यायचे. तर आता सगळ्या अंड्यांना मी असे कट देऊन घेतलेले आहेत. आता गॅसवरती एक पॅन ठेवलंय, त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतले. तेल छान तापलं की यावरती आपण लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद असं हे टाकून घेऊया आणि यामध्ये आपण जी बॉईल करून घेतलेली अंडी आहेत ती फ्राय करून घ्यायचे. गॅस अगदी कमी ठेवायचा, कारण यामध्ये आपण मसाले टाकले ते जळू नये म्हणून. मंद गॅसवरतीच आपण हे अंडी छान अशी फ्राय करून घेऊया. आता यामध्ये मी थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेतलंय. तर सगळे मसाले या अंड्यांना लागले की नंतर ग्रेव्हीमध्ये हे अंडी टाकले की छान टेस्ट येते. तर त्यासाठी आपण हे 4 ते 5 मिनटं फक्त असे फ्राय करून घेऊया. तर हे झालेले आहेत. आता हे बाजूला काढून ठेवूया. आता गॅसवरती एक कढई ठेवले, तर त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतले. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 2 ते 3 तमालपत्र, त्यानंतर 2 तुकडे दालचिनीचे आणि 2 वेलची असे हे सगळे खडे मसाले टाकलेले आहेत. आता हे खडे मसाले तेलावरती थोडा वेळ परतून घ्यायचे. गॅस अगदी कमी ठेवायचा. कमी गॅसवरती हे खडे मसाले सगळे परतून घ्यायचे. तर हे झालेले आहेत. आता यामध्ये मी जवळपास अर्धी वाटी आलं लसूण आणि 2 मिरच्या असं मी हे मिक्सरमधून अगदी जाडसर असं वाटून घेतलेलं होतं. तर ते यामध्ये टाकून घेऊया. आता तेलावरती आलं लसूण आणि मिरची हे सगळं छान परतून घ्यायचं. लसणीचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं. तर बघू शकता हे झालेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया. तर इथे मी साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि अगदी बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत. तर ते यामध्ये ॲड केलेत. आता कांदासुद्धा तेलावरती छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. साधारण 2 ते 3 मिनटं लागतात. तर हे बघू शकता हे झालेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करू. तर हे सुद्धा साधारण मध्यम आकाराचे असे 2 टोमॅटो मी घेतले होते. आता टोमॅटोसुद्धा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया. तर इथे मी 2 चमचे मिक्स मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला हे सगळे अगदी बेसिक मसाले वापरलेले आहेत, जे घरात आपण नेहमीच्या जेवणामध्ये वापरतो. तेच मसाले मी वापरलेले आहेत. तर हे मसालेसुद्धा छान आता परतून घ्यायचं. अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. जेवढा जास्त वेळ हे मसाले आपण परतून घेऊ, तितकीच आपली ही ग्रेव्ही छान चविष्ट अशी तयार होते. तर अगदी तेल सेपरेट होईपर्यंत हे मसाले छान परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेऊ. कारण परतताना मीठ टाकलं की मग जो टोमॅटो आहे तो पटकन शिजला जातो, अगदी मऊ असा होतो. तर आपण यामध्ये मीठसुद्धा टाकून घेऊ आणि यावरती झाकण देऊन साधारण 3 ते 4 मिनटं वाफ काढून घेऊ, म्हणजे टोमॅटो छान असा शिजला जाईल. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनटासाठी मी झाकण देऊन वाफ देऊन घेतली. जितका जास्त वेळ हे मसाले आपण परतून घेऊ, तितकीच जास्त टेस्टी आपली ही ग्रेव्ही तयार होणार आहे. तर हे छान परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण. तर साधारण अर्धा ते पाऊण कप इतकं मी पाणी ओतलं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याला मीडियम गॅसवरती छान उकळी येऊ द्यायची किंवा गॅस कमी करून तुम्ही यावरती झाकण देऊन 4 ते 5 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची. तरीसुद्धा छान हे मसाले शिजले जातात. तर टोमॅटो वगैरे छान असं शिजलेलं आहे आणि आता आपण यामध्ये जी फ्राय करून घेतलेली अंडी आहेत तर ती ॲड करून घेऊया. कोणतंही वाटण न वापरता बघू शकता तुम्ही अगदी दाटसर अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे.
तर आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले अंडी टाकून घेऊया. आता इथे तुम्हाला गरज वाटली तर थोडं पाणी ॲड करून एक उकळी काढून घेऊ शकता, किंवा असा जर का दाटसर तुम्हाला अंडा मसाला ठेवायचा असेल तर तसंही ठेवू शकता. तर आता हे रेडी झालेलं आहे. आता थोडा वेळ 2 ते 3 मिनटं आपण एक छान अशी उकळी काढून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ. तर बघू शकता आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे आणि छान दाटसर अशी ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त ढाब्यावरती मिळतो तसाच अगदी हा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. खूप टेस्टी लागतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अगदी मोजक्या साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये मस्त झणझणीत आणि चमचमीत हा असा अंडा मसाला बनून तयार होतो. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा तुम्ही मस्त गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतो. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.